नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने घरकुल योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत गरीब व गरजू नागरिकांसाठी एक महत्त्वाची पाऊल उचललेले आहेत. या नव्या निर्णयामुळे राज्यातील अनेक गरजू कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य सरकारने घरकुल योजनेअंतर्गत 20 लाख नवीन घरकुलाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे ज्या पात्र लाभार्थ्यांकडे घर बांधण्यासाठी जागा नाही, अशा लोकांना सरकारकडून जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय अशा लाभार्थ्यांना घरकुल वाटप प्राधान्य दिले जाणार आहेत. मंजूर घरकुली यादी प्रत्येक ग्रामपंचायतांच्या दर्शनी भागात लावली जाणार आहे. लाभार्थ्यांना अनुदानाचे हप्ते वेळेवर मिळतील याची खात्री केली जाणार आहे. घरकुलाच्या बांधकामाची गुंतवणूकता तपासणीसाठी विशेष यंत्रणा उभारली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्याही अधिकाऱ्याने त्याच मागितल्यास तक्रार करण्याची सुविधा, अनुदान वाटपात पारदर्शकता, ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टम, उपमुख्यमंत्र्यांचे योगदान. उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांनी या योजनेला विशेष प्राधान्य दिले आहे. त्यांनी जमीन नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या समितीकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास अनेक गरजू कुटुंबांना फायदा होणार आहे. नवीन 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट, जागा उपलब्धांसाठी विशेष मोहीम, बांधकाम गतीने पूर्ण करण्यासाठी विशेष यंत्रणा. महाराष्ट्र सरकारची ही नवीन घरकुल योजना राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांसाठी वरदान ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्याच्याकडे जागा नाही अशा लोकांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे. योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास राज्यातील ग्राहक निर्णय समस्या मोठ्या प्रमाणात सुटू शकेल. तर शेतकरी मित्रांनो, सरकारच्या या प्रयत्नांमुळे सर्वांसाठी घरे स्वप्न साकार होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.